पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ड अंतर्गत विश्राळी तलावाच्या समोरील बाजूस अंतिम भूखंड क्रमांक 217 वर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. अनेक वर्ष या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून अनेक लोक वास्तव्यास होते. त्यांनी एक मजली दुमजली घरे देखील पक्के बांधकाम करून बांधली होती. सदरचे बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966चं कलम 53-1 अन्वये पनवेल महापालिकेनं वारंवार नोटीस देऊन या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम दिलेल्या नोटिसीच्या मुदतीत काढून टाकण्याबाबत अनेकदा कळवण्यात आले होते. परंतु सदरचे बांधकाम संबंधितांनी निष्कासित केलेले नाही. अंतिम भूखंड क्रमांक 217 या भूखंडावरील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका 211/2023 दाखल करण्यात आली होती. सदर भूखंडावर केलेल्या बांधकामाकरिता पनवेल महानगरपालिकेची पूर्वीच्या पनवेल नगर परिषदेची घेतलेली बांधकाम परवानगी, मंजूर नकाशाची व मालकी हक्काचे दस्तऐवज यांच्या छायांकित प्रती 7 दिवसांच्या आत सादर करण्यास तेथील भूखंडावर राहणाऱ्या नागरिकांना सांगितले होते. मात्र तशी कोणतीही कागदपत्र सादर करण्यात न आल्यानं माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील उपरोक्त संदर्भीय आदेशानुसार सुनावणी घेऊन सुनावणी दरम्यान उपलब्ध कागदपत्र व आपले युक्तिवाद म्हणणं तसेच या कार्यालयाकडील उपलब्ध कागदपत्रांचं अवलोकन केले असता अनुक्रमांक 217च्या बांधकामाकरता कोणतीही परवानगी न घेतल्याचं निदर्शनास आल्यानं संदर्भ क्रमांक 4 अन्वये आदेश पारित करून अनुक्रमांक 217 वरील बांधकाम हे अनधिकृत असल्याचं घोषित करून बांधकाम निष्कासित करण्याचं आदेशही दिले. त्यानुसार आज पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त रुपाली मान व प्रभारी प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे यांनी सदर भूखंडावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते. दरम्यान या कारवाईमुळे बाजूला विश्राळी तलावाच्या लागून असलेल्या अंतिम भूखंड 209 वरील तलावामध्ये केलेल्या बेकायदेशीर बांधकामांना पण नोटीस देण्यात आले असून लवकरच या बांधकामांवर देखील महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.